नांदेड जिल्हा हा ऐतिहासिक वारसा आणि धार्मिक स्थळांसाठी प्रसिद्ध आहे। येथील आमदार बालाजी कल्याणकर यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कमालीचे काम करून दाखवले आहे। आमदार झाल्यानंतर पहिली मागणी माझी दवाखान्याची मागणी आहे। त्या हेतूने मी मागणी सुरुवात केली। माझी सुरुवात दवाखान्यापासून सुरुवात झाली। लोकांना वैद्यकीय सेवेचा लाभ जलद आणि प्रगतरित्या घेता यावा याकरता बालाजी कल्याणकर यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाने नवीन दवाखान्याचे देखील काम सुरू केले आहे। रस्ते विभागात इथे मोठ्या प्रमाणात कामे झाली असून लोकांसाठी प्रवास आता सुखकर झालाय। या एरियात जे आपले बालाजीराव कल्याणकर आमदार साहेब आहेत त्यांनी जे निधी आणून जेवढे कामं केलेत उत्कृष्ट कामं केलेले आहेत। उन्हीं के बजट में से बहुत सारे हमारे यहाँ इस एरिया के रोडों के काम हुए हैं। शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमार्फत रस्त्यांचे काम झाले असून गावांचा विकास देखील वेग धरत आहे। पहिला रस्ता नव्हता आम्हाला इकडून, बैलगाडी जात नसं, मनुष्याला जाता येत नसं। त्यावेळेस परिस्थिती बिकट होती। इकडं आसनाला जायचं म्हणजे आम्हाला फार अवघड होत गेलं। पावसाळ्यात तर रस्ताच नव्हता साहेब। बालाजीराव कल्याणकर साहेब आले त्यावेळेस त्यानं आम्हाला याच्यातून फंडातून निधी दिल्याबद्दल आमचा रस्ता टापोटाप झालेला आहे। लेंडी म्हणून एक नाला आहे मोठा, त्या नाल्यामधून आमच्या गावचा कधी बी संपर्क तुटत होता। हे संपर्कामध्ये कसं आहे, येणाऱ्या डिलिव्हरीच्या बाया कोणी पेशंट असेल तर त्याला इकडं तिकडं जाता येत नव्हतं। नांदेडचा ज्ञान खुरगावचा हे संपर्क तुटल्या जात होता। तर आता त्या आमदार साहेबांना ते फुल बांधून दिल्याबद्दल आमच्या गावचं बरंच काही सुख झालेलं आहे। विकासाच्या दृष्टीने आधुनिकतेकडे जात असताना समाजाला अध्यात्माची सुद्धा जोड असणे आवश्यक असते। हा विचार डोक्यात ठेवून बालाजी कल्याणकर यांनी धार्मिक क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे। हनुमानगड म्हणजे 50-200 वर्षाचा हनुमानगड आहे। ते मंदिर बरेच दिवसापासून रखडलेलं होतं। मग मी एक निश्चय केला, हे मंदिर पूर्ण नवीन उभा राहायचं। आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी निधी आणून सनी हे सुरुवात केलेली आहे कामाला आणि आता सध्या काम चालू आहे। सुंदर काम व्हायला आहे। आपल्या मतदारसंघात मुस्लिम भागात सुद्धा कामं झालेले आहेत। तुम्ही जाऊन बघा, रस्ते नाल्या कुठेच कोणत्या समाजाला सोडलेलं नाही, वंचित ठेवलेलं नाही। पूर्ण आपल्या भागाचा विकास केलेला आहे। कोण्याही समाजाचं राहो, मी सगळ्या समाजाच्या पाठीशी राहिलेलो आहे। येणाऱ्या काळात सुद्धा मी समाजाच्या पाठीशी राहणार आहे आणि सगळं समाज माझ्या पाठीशी राहील। लोकांसाठी काम करणे हेच माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे धोरण होते, आहे आणि असणार। आणि हेच धोरण अंमलात आणण्याचं काम बालाजी कल्याणकर अगदी चोखरित्या करत आहे।